Halo, halo, halo. Halo, 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 halo. Halo, halo.
हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक स वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानाच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी आपले प्राणपणाला लावले त्या सर्व महामानवांना आणि महापुरुषांना नमन करून वंदन करून शिवगर्जना क्रिकेट क्लब बागलाण आयोजित बागलाण प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे दिवस दुसरा पहिला सामना SK फौजी वर्सेस मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार have won the toss and choose to ball first. पहिला बॉल इथे पडतोय. अमोल तिवारी सज्ज आहे पहिला बॉल खेळायला, तर टाकायला गोलंदाज रोशन आहिरे. शॉर्ट पिच बॉल पहिल्याच बॉलवर गलीच्या क्षेत्रातून चेंडूला कट केलाय आणि पाठवलं जातंय सीमेच्या भेटीला. आलाय पहिल्या बॉलवरचा पहिल्या दिवसाचा चौकार. शॉर्ट पिच बॉल फॉलो केलं होतं अंतिम क्षणापर्यंत, परंतु ते लिव्ह केलाय बॉल. चितच पंचांचा इथे निर्णय येतो. इट्स अ वाईट बॉल. वाईट आणि वाईटने बदर धाव फलकावर एक धावला गेलं. डान्सिंग डाउन द ग्राउंड. दर्शनीय स्ट्रोक स्टेप आउट करून चेंडूला वर द मिड ऑफ इनफिल्डला क्लिअर केला आणि चेंडूला पाठवलं जातंय सीमेच्या भेटीला. आलाय हा दुसरा कडकडीत.
हॅलो हा काय आहे पंचांचा निर्णय काय आहे? ओके चेक केला जातोय जस्ट वेट. पुन्हा एकदा बॅकफुटला साऊंड कट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तर मात्र वाईटच्या आणि त्या वाईटसाठी घेतलेला रिव्ह्यू जो वेळ गेलाय त्या वेळेचं इथे भरणा काढणं गरजेचं आहे. गोलंदाजाने निश्चितच कमबॅक केलाय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवयत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल. कॉड अँड बॉलचा शिकार, धक्का क्रमांक दुसरा, फलंदाज बॅक टू द डगआउट.
दबड फलंदाज पाहूयात. 2 विकेट डाऊन आहे. धावफलकाला हाताळायचं आहे तर मग धावफलकाला ऑपरेट करणे तितकं गरजेचं आहे. लाईन डिलिव्हरी मागे ठेवलाय बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न इथं मात्र एकही धाव नाहीये. गलीतल्या क्षेत्ररक्षकाजवळ बॉल सामावतोय थांबला जातोय अडला जातो. निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणू शकतो. पहिल्या षटकात देखील पाहिजे तितके मोठे स्ट्रोक आपण पाहिले नाही परंतु अमोल तिवारी याचं नक्कीच कौतुक असेल. या स्पर्धेत कालच्या दिवसातही त्यानं चांगली खेळी केली आहे आणि आज देखील त्याचा सेन्स ऑफ ह्युमर त्याचा गेम खेळण्याचा आणि फलंदाजी करण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू अगदी उंच आहे. एक छोटी धाव कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला ढकलून दिलं जात आहे तर मात्र एक सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलनं धावफलक पुढे जाईल. 13 रन्स ऑन बोर्ड. पुढे टाकलेला बॉल निश्चितच बॅडी शॉर्कर बॅट पोहोचत नाहीये कारण स्ट्रेचिंग कमी पडतोय. निश्चितच बॅट गेली त्या दिशेला परंतु बॉल अजूनही खालूनच ट्रॅव्हल करतोय कारणास्तव बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. स्विच हिटचा प्रयत्न बॅट उलटी चालवली आहे तर मात्र येस ओयूटी आउट दिलाय आउट दिलाय. स्टंपिंग आउट आणि स्टंपिंग आउट साठी हा झालेला खेळपट्टीवरचा गोंधळ पण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांनी वरती बोट करून फलंदाजाला बाद घोषित केलाय तर फलंदाजाला माघारी जावं लागतंय. दोन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्या. 13 रन्स 3 विकेट डाऊन टीम एसके फौजी. या 2 षटकांमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेत असं होतंय की एसके फौजी या संघाला 2 षटकात 3 गडींना माघारी परतावं लागलंय परंतु येणारे 8 षटकही महत्वाचे असतील. मॉर्निंग स्टार या संघाला कालचा एक महत्वपूर्ण सामना पराभूत व्हावा लागला होता. कालचा खेळ त्यांच्यासाठी चांगला नव्हता परंतु आज ते म्हणतात ना नव्याने उगणारा सूर्य नव्याने उगणारा दिवस हा प्रत्येकासाठी नवी स्वप्न नव्या होप्स आणि नवी तयारी घेऊन येतात. नवा जन्म घेऊन येतात. पाहूयात ती नवी तयारी तो नवा दिवस आपल्यासाठी काय पॉझिटिव्ह आहे ते. तिसरं षटक तिसऱ्या षटकातील हा पहिला बॉल टाकला जातोय. वाह अगदी प्रॉपर उसळी आहे. गोल्डलाईन वरचा बॉल लेदर बॉल क्रिकेट मध्ये आपण ज्या पद्धतीने पाहतो ना तो बाउन्स इथे गोलंदाजाला मिळतोय. तिथेच गोलंदाजासाठी थोडंसं सोपं होतं कारण बाउन्स जर का प्रॉपर मिळत असेल
बॅटने खेळून काढलाय बॉल लॉंग द कार्पेट. इथे मात्र गोंधळ आहे. एक चोरटी धाव आणि ती चोरटी धाव कंप्लीट होते. तेजस याच्यासाठी स्ट्राईक आहे. पाहूयात तर मात्र त्याच्यावर ही जबाबदारी असेल. वा ओहो काय सुरेख फिल्डिंग आहे. निश्चितच गॅप तिथे शोधला होता परंतु त्या गॅप मध्ये आणि सीमेच्या मध्ये क्षेत्ररक्षकाचा हात येतोय. तिथेच बॉल चांगल्या पद्धतीने अडवलाय. अगदी चिपकलाय आणि ते फलंदाजाच्या गालावर फक्त आणि फक्त स्मिथ अशा आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल सुरेख डिलिव्हरी. तिथेच निर्धाव चेंडू असेल डॉट बॉल असेल. आडवी बॅट चालवली जाते. तसं पाहायला गेलं तर फलंदाज जो फलंदाजी करतोय ना त्याच्याकडून अशा खेळाची कधी आपण प्रात्यक्षिक पाहिलेली नाही आहेत. परंतु इथे मात्र बाउन्स जो ऑड आणि इव्हन बाउन्स आपण म्हणतो ना तो बाउन्स गोलंदाजाला ज्यावेळी मिळतो मग त्यावेळेस फलंदाजाला अशाच पद्धतीने सरप्राईज व्हावं लागतं आणि तो सरप्राईज झालाय. आश्चर्यचकित झालाय. मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रात लॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तेजस वाघ. चेंडूला उचलून फेकलं जाईल. तो प्रत्येक सिंगल षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 3 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्या 16 रन. 3 गडी बाद टीम SK फौजी. चौथ्या षटकाची सुरुवात चितच फुल फटक्याने झाली. या मिडविकेटच्या क्षेत्रात लॉंग कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला उचललं जाईल फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा तिथे धावून पळून काढल्या जातात. या दोनच्या मदतीने 18-18 या अंकापर्यंत धावफलक पोहोचलाय. लिफ्ट केलाय बॉल. अगदी पाठ वरती करून चेंडूला जाऊ दिलाय. का वेळ तिथे होता कारण आउटसाइड द ऑफ स्टंप आपण म्हणतो ना तशा पद्धतीने चेंडू अगदी उजव्या बाजूने ट्रॅव्हल करतोय. खोलवर टाकलेला बॉल येऊ दिलाय. बॉलला वेट अँड वॉच वाट पाहून चेंडूला फक्त आणि फक्त कव्हर्स मध्ये धाडलं जात आहे. एक सिंगल. सिंगल मात्र आता 20 रन्स आर कंप्लीट. 20 धावा धावफलकावर परिपूर्ण पाहताना बघायला मिळत आहे. बागफुटला जाऊन पुन्हा एक डाऊन साइडला पुल केलाय बॉल. अगदी हलक्या हाताने केलेला हा पुल मग विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूला हाती घेऊन फेकलं जातंय. तो प्रत्येक सिंगल आणि सिंगल वर समाधानी राहावं लागतंय. खोलवर टाकलेला बॉल हा सुद्धा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये
जाऊ करण्याचा प्रयत्न, परंतु या धावफलकाला सकाळच्या शांत सत्राप्रमाणे हाताळलं जात आहे. कारण सकाळचं सत्र म्हटलं की ते शांत असतं, संयमी असतं. कारण शांत सत्रात वाऱ्याची झुळूकही नसते. ते मात्र प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाची शरीर यष्टी ही थंडावलेली मंदावलेली असते. ते मात्र 2 पाऊल पुढे येऊन चेंडूला लॉफ्ट करायचा होता डाऊन द ग्राउंड समोरच्या क्षेत्रात 20 झोन मध्ये फटका खेळण्याची आणि सजवण्याची तयारी दाखवली फलंदाजानं, परंतु ती तयारी इथे लोवर आणि स्लोवर बॉल थांबवली आहे. पुलचा फटका फसतोय. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक 4. फलंदाज सोमेश नंदन बॅक टू द डगआउट. चार षटकांचा खेळ ते संपलाय. 4 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा आहे 22 रन. 4 गडी बाद झाले ते एसके फौजे. आज मात्र मॉर्निंग स्टार या संघानं मॉर्निंग या शब्दाला साजेशी अशी खेळी केली, कारण आज मॉर्निंगचा पहिला सामना आणि मॉर्निंग मध्ये मॉर्निंगचे स्टार, अगदी स्टार खेळ ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा, फॉलो केलं बॉलला, स्लाइस केलाय बॉल कव्हरच्या क्षेत्रात. चितच एक दर्शनीय स्ट्रोक, एक सिंगल, या सिंगलला धावफलक पुढे जाईल 23 रन. चितच संधी होती, हाफ चान्स पण म्हणू शकतो. बाहेरून सुद्धा राहुल या खेळाडूला प्रमोट केलं गेलं, प्रोत्साहन दाखवलं गेलं, परंतु तो झेल तिथे ड्रॉप झालाय. आता क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आपण पाहतोय. डिपेंड विकेटच्या जागेवरून क्षेत्ररक्षकाला इकडे कव्हरच्या क्षेत्रात हलवलं गेलंय. ते मात्र रोशन आहिरे आपण पाहतोय मिड विकेटला गेलाय. पाहूयात काही चेंडू शिल्लक आहेत.
वा डिफेन्सिव्ह मोड मध्ये फ्रंट फुटला काढून ते डिफेन्स केलं गेलं, चेंडूला थांबवलं जातं, स्ट्रिकर वरती बॉल थांबतो, परंतु इथे पंचांचा इशारा आलाय, इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा इथे नो बॉल दिलाय. येस, थ्रो गोलंदाजीचा हा नो बॉल आहे. नो बॉल आहे पुन्हा एकदा. आणि मला नाही वाटत की आता गोलंदाजी करू शकतील, कारण इट्स पर द टेनिस बॉल क्रिकेटचे नियम आहेत की ज्यावेळेस गोलंदाज थ्रो करत असेल गोलंदाजी करणं हे शक्यच नसेल. 3 नो बॉल आणि 3 नो बॉल वर पाहूयात आता त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा गोलंदाज कोण येतो आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, कारण नवीन आलेल्या गोलंदाजाला पहिला बॉल तर हा फ्री हिटचा हाताळावा लागणार आहे. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल उंच आहे, आकाशात घेतली त्यानं भरारी. ते 2 धावा कंप्लीट. जिथं आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. या दुहेरीनं 40 हा अंक गाठलाय. 5व्या षटकात मात्र धावा चांगल्या आल्या, होप्स ठेवल्या जात आहे आणि त्या होप्सला समोर ठेवून मैदानात क्रिकेट खेळलं जात आहे. जिथंच अँगल बनून बाहेर जाणारा बॉल फलंदाजाला बीट करतोय आणि पंचाचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि या 5 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा आहे 40 रन टीम एसके फौजी. षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा 40 आहेत. हलक्या हाताने बॅटची कड घेतली आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दाखवून एक सिंगल घेतली जाते. सिंगल स्ट्राइक रोटेट होईल, कारण नो स्ट्राइक रेंजचा फलंदाज ज्यावेळेस स्ट्राइक वर जातोय ना तर त्यावेळेस अपेक्षा आहे एसके फौजी या सगळ्याला की हार्ड हिटिंग मोठे फटके त्याच्या बॅट मधनं येत आहे. लॉंग हँडेड बॅट पकडून तिथंच बॅट चालवली जाते. स्टेप आउट करून मारला हा देखील अलॉंग द कार्पेट बॉल येतोय. काव कॉर्नरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूच्या पाठी उचलला जातोय बॉल आणि फेकला जातोय. इथे देखील दुसऱ्या बॉलवर ही दुसरी सिंगल आहे आणि 2 सिंगलच्या मदतीनं 6व्या षटकातील दुसऱ्या बॉलवर इथे धावफलक 42 या अंकावर जाऊन पोहोचतोय. एकदा बॅटची कड
लोवर फुल टॉस फ्लॅट डिलिव्हरी लालच बुरी बला आहे आणि तेच पाहायला मिळतं कारण लालच दिलं होतं इथं गोलंदाजानं एक फ्लॅट डिलिव्हरी आमंत्रण होतं निमंत्रण होतं मोठ्या फटक्याचं परंतु ते निमंत्रण नेहमी फ्लाइट डिलिव्हरीवर फलंदाजासाठी रिस्कीचं असतं जोखमीचं असतं तेच पाहायला मिळतंय मात्र खोलवर टाकलेला बॉल फलंदाजाला हाती दांडू घेऊन विटीला शरणागती पत्करण्यासारखा खेळ आपण पाहतोय जिथंच डॉट बॉल असेल तर मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय लास्ट बॉल ऑफ द 6th ओव्हर 6व्या षटकातील हा शेवटचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक बॅट फक्त फिरवली जाते निर्धाव चेंडू असेल डॉट बॉल असेल 6 षटकांचा खेळ ते संपतोय आणि 6 षटक सहा षटकांचा खेळ संपलाय 43 धावा दफल कव्हर आहेत इथून 4 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय पाहूयात निर्धारित 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने या खेळाला हाताळलं जातं ते बॅटिंग पॉवर प्ले पाहूयात या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कसा फायदा घेतला जातो कारण या बॅटिंग पॉवर प्लेचा एक वेगळा फायदा असतो 3 खेळाडू फक्त बाउंड्री ला लगून उभे आहेत आपण पाहतो एक डीप मिड विकेट आहे एक एक्स्ट्रा कव्हर साठी एक एक्झॅक्ट समोरच्या क्षेत्रात हात मागे घेतलेत पंचांनी मात्र गुड लेंथ वरचा बॉल आडवी बॅट चालवायची होती जिथं स्किट करतोय बॉल अगदी पुढे टाकलेला बॉल आणि या पुढचा बॉल स्लाइस करत यष्टी रक्षकाच्या हातात जातोय पुढचा बॉल रोशन अहिरे याचा फुलटॉस आणि फुलटॉसला फुलटोल पैसा वसूल फेकून दिलाय आउट ऑफ द स्टेडियम सीमा रेषा पार षटकार 6 मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेतला जातोय लोवर फुल टॉस त्याला पुल केलाय पुन्हा एकदा वा 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 आणि वा इनसाइड आउटचा प्रेक्षणीय स्ट्रोक हवाई सफर चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार चौकार 4 स्विच इट ब्लाइंड स्ट्रोक अगदी अंतिम क्षणी डोळे लावले परंतु बॅट फिरवणं थांबवलेलं नाही बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार चौकार शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द 7th ओव्हर 7व्या षटकातील शेवटचा बॉल हलक्या हाताने ढकलून दिला जातो एक सिंगल घेतली जाईल या सिंगलना षटकाची समाप्ती होईल बॅटिंग पॉवर प्लेची समाप्ती होईल या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आलेले
तीन सुरेख फटके आणि त्या फटक्यांनी निश्चितच धावफलक पुढे जाईल आता 58 रन 58 धावा धावफलकावर आहेत. पाहूयात येणाऱ्या 18 बॉल मध्ये धावा किती येतात. देव टू यू डीजे. सात ओव्हर झाल्यात ना. शॉर्ट पिच बॉल वेळ होता खूप, परंतु पूल केलाय. बॅटच्या टो अगदी खालच्या भागाला स्पर्श करत चेंडून गती पकडली मिड विकेटची. तिथे एक सिंगल, या सिंगलनं 59 रन्स ऑन बूट. इथून निर्धारित 17 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. पाहूयात या शेवटच्या 17 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळलं जातं ते. शॉर्ट पिच बॉल, याला मात्र पूल केलाय आणि तो पूल सक्सेसफुल, पॉवरफुल ठरतोय. सरळ सीमेवर लागतोय 6 षटकारासाठी. पुन्हा एक शॉर्ट पिच बॉल आणि इथे आहे क्षेत्ररक्षक आहे. हाती घेतला जाईल बॉल आणि फेकला जाईल एक सिंगल. आणि या सिंगलनं धावफलक पुढे जाईल 66. पत्र कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे अपील केली जाते. पंचांकडे विचारणा केली जाते, परंतु पंच इथे इंटरेस्टेड नाहीये. लॉंग द कार्पेट एलिव्हेशन नाहीये. हवाई सफर करायचा होता, परंतु लॉंग द कार्पेट खेळावा लागतोय. बॉल एक सिंगल आणि सिंगलवर समाधानी राहावं लागतंय. शेवटचा बॉल आणि याला देखील उडवण्याचा प्रयत्न करतो. 30 सर्कलला देखील पास करत नाहीये चेंडू. तिथे एक सिंगल आणि सिंगलवर समाधानी राहावं लागेल. या षटकात आल्यात 10 धावा. 10च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 68 रन राहता. इथून खेळ शिल्लक 2 षटकांचा 12 बॉलचा. फुल टॉस इथे पुन्हा एकदा फलंदाजाला फक्त उभं ठेवलं जात आहे. 68 धावा धावफलकावर आहे. तिथून 12 बॉल पैकी एक पहिला बॉल डॉट गेलाय. शेवटच्या 11 बॉलचा खेळ शिल्लक राहतोय. पाहूयात या उरलेल्या 11 बॉल मध्ये फलंदाजाचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नाची खरी अर्थाने इथं परीक्षा होईल. सपाटने खेळलाय बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात. तिथे बॉलला अडवलं जाईल आणि अडून फेकलं जाईल.
लोवर फुल टॉस आणि फुल टॉसला फेकून दिलाय. ओव्हर द बीट ऑफ सीमा रेषा पार. षटकार 6. पुन्हा एकदा इथे हवाई सफर आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार 6. काय फलंदाजी करतोय चितच माहिती याची जाणीव आहे. शेवटचे काही निर्धारित चेंडू शिल्लक तरी या शेवटच्या निर्धारित चेंडूवर आघात केला जातोय, प्रहार केला जातोय आणि तो प्रहार मोठ्या अंकाचा केला जातोय. 81 धावा दफलकावर लागल्या. 81 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र फायटिंग टोटल इथे SK फौजी या संघाला मिळतोय. खोलवर टाकलेला बॉल. इथे हेलिकॉप्टर उडवायचं होतं, पाते फिरले परंतु हेलिकॉप्टर जमिनीवरच उभं राहिलं. पुन्हा एकदा आडवा बाटे खेळायचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. 9 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि 9 षटकांच्या खेळात धावफलकावर धावा लागल्या आहेत. एक्क्याऐंशी रन. आता उरताय शेवटचे 6 बॉल. अंतिम षटक पाहूयात शेवटच्या 6 बॉलवर कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते ती, कारण इथून शोध असेल 95 96 या अंकाचा. कारण या मैदानावर पण पाहिलंय 80 85च्या पुढचा अंक चेस करणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये. वाह, व्हाट अ शॉट. लॉफ्ट केला बॉल आणि चेंडूला पाठवलं जात आहे सीमा पार. 6 नाही 8ला पाठवलंय. निश्चितच कडक. अंतिम षटक. अंतिम षटकाच्या पहिल्या बॉलवर मोठा अंक आलाय. 6 अंक गाठलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, तर मात्र तो प्रयत्न मुडकळीत जाईल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. दुसरा बॉल डॉट आहे. स्टेप आउट करून इथे मात्र बॅट फेकून दिले चेंडूवर. न्यू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आहे क्षेत्ररक्षक. चेंडूला हाती घेऊन फेकलं जाईल. सुरुवातीच्या 3 बॉलवर 7 धावा आलायत. 88 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक राहत आहेत. कॉलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्बाइड लॉंग ऑफ ला खेळून काढलाय बॉल. ते मात्र क्षेत्ररक्षकानं बॉल हाती घेऊन फेकलाय. प्रत्येक सिंगल आणि सिंगल वरच समाधानी राहावं लागेल. 89 धावा आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. उंच आहे. जेल कोण पकडेल. येस, राहुल आउट टू द बॉल. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट.
लास्ट बॉल लिव्ह केलाय बॉल इथे मात्र पाहूयात पंचाचा काय इशारा आहे तो. वाईट वाईट आहे पण रन आउटची विकेट आली आहे. जिथं 90 धावा 90 रन्स ऑन बोर्ड. नव्वद धावा धावफल काबरे. शेवटचा बॉल आहे आजच्या दिवसातला पहिला मॅचच्या पहिल्या खेळीचा हा लास्ट बॉल. शेवटचा बॉल. ओव्हर पिच बॉल परंतु इथं आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात लेग बाईचे एक धावेल. 91 धावा धावफल काबर लागले तर मॉर्निंग स्टार या संघासमोर आव्हान ठेवलंय. 92 रन्स आर रिक्वायर्ड.
चला 92 धाबा बनवायच्या होत्या, 92 धाबा बनवण्यासाठी आघाडीचे दोघेही फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला आहे विश्वास, तर विश्वासच्या साथीला नवीन फलंदाज आपण पाहतोय देवा, तर गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय सोमेश नंदन. ब्याण्णव आणि 92 साठीचा हा पहिला बॉल, पहिलाच बॉल कट केलाय. चितच या खेळीची सुरुवात पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने झाली होती ना, तीच पद्धत इथे दुसऱ्या खेळीची सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या बॉलवर देखील अशाच पद्धतीने स्टार्ट झाला होता आणि इथे सुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळतंय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये सरळ ठेवली बॅट, रिस्पेक्ट दिलाय, सन्मान दिलाय, चेंडूला राम राम दिलाय. नजाकतबार अशोक, झेल हातात घेण्याऐवजी ओंजळीतनं पाणी सुटतं ना, तसा हा झेल हातातून निसटतोय. मात्र फील्ड मध्ये चेंज केलंय, कारण मिड ऑफ आतमध्ये आहे, तर जिथं डीप स्क्वेअर लेगला खेळाडूला तैनात केलंय आणि जिथे तैनात केलेलं होतं ना, तिथे मात्र आता बॉल जाताना पाहायला मिळतोय. सिंगल येईल, या सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. विश्वास आपल्याला स्ट्राईक करायला पाहायला मिळेल. डिफेन्सिव्ह मोड मध्ये अगदी फ्रंट फुटला जाऊन बॅटला समोर ठेवलं, कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला अलगदपणे फेकलं जात. इथे एक सिंगल. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील अंतिम चेंडू आपण पाहतोय. 10 धावा डबल फिगर मध्ये लागलायत. पाहूयात शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फ्रंट फुटला काढून आडवा बॅटने डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न आहे, ते मात्र पायाला ब्रश करत बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. एक धाव घेतली जाईल, एका धावण्यात फलक जाईल. 11 रन पहिल्या खेळाच्या अंती. पहिल्या षटकात निश्चितच 11 धावा आलेत. वाईट दुसऱ्या षटकाची सुरुवात एका वाईटने झाली आहे. पाहूयात धाव फलक कशा पद्धतीने हाताळलं जातं ते, कारण रन चेस या मैदानावर आपण पाहिलंय
इतकाही सोपा विषय नाहीये. कारण जशा पद्धतीनं आपण लहानपणात 10वी पर्यंत आपल्याला गणिताचा विषय अवघड होता ना, तशा पद्धतीनं हा रणजितचा विषय नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अवघड पाहायला मिळतो. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, गॅप आहे, चेंडून त्या गॅपला आणि त्या गॅपच्या रस्त्याला हॅलो अँड टाटा बाय बाय करत आपला समाचार घेतलाय. बॅकफुटला जाऊन वा वा सुरेख क्वालिटी स्ट्रोक. वेट अँड वॉच. बाउन्सचा फायदा घेतला. निश्चितच बॅटला फक्त आणि फक्त जाकत बरा ब्रश केलाय चेंडूवर आणि पाठवलं जात आहे बॅकफुट. पॉइंट सीमा रेषा पार. चौकार 4. फ्रंट फुटला जाऊन बॅट आडवी केली जाते. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. यष्ट्यांना सलामी ठोकत चेंडू अगदी काही इंचेसच्या अंतरावरून वाचतोय बॉल. तिथंच फलंदाज एक जीवनदान मिळतोय. स्लोवर बॉल बोट फिरवली गेली. फिगर्स रोल केली जात आहेत. टिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडूला फक्त दिशा दाखवली जाते. एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. पॉवर प्लेला अगदी चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या मेरिटवर खेळलं गेलंय. कारण माहिती आहे पॉवर प्ले मध्ये जर का धावा आल्या ना तर मग रन चेस होणं सोपा विषय ठरतो आणि तो सोपा मार्ग इथे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. वाह, स्लोवर इन स्विंगर. स्लोवर इन स्विंगर. फलंदाजानं निश्चितच त्या स्लोवर इन स्विंगरला खेळण्यासाठी फ्रंट फुटला बेंड करून बॅट पॉइंटच्या दिशेला चालवली होती. कट करण्याचा इथे मनसुबा, परंतु तो मनसुबा इथे मोडकळीस काढला जातोय. लोवर फुल टॉस. लोवर फुल टॉस ला अम्मा मिया, ये तो मैजिक हो गया. चितस दांडी गुल. पॉवर प्ले संपताय आणि या पॉवर प्ले संपता क्षणी इथे मात्र शेवट गोड होतोय एसके फौजी या संघासाठी. कारण पॉवर प्ले अगदी मनमुराद पद्धतीने हाताळला जात होता. 22 धावा धाव फलकावर. एक गडी बाद, महत्वाचा गडी. विश्वास बॅक टू द डगआउट.
फुलर लेंथ वरचा बॉल बॅट चिकड ते मात्र बचावला एक क्षेत्ररक्षक अगदी क्षेत्ररक्षकाला तिथे संजमणीचा खेळ खेळायला मजबूर केला होता. एकदा पुल केलाय बॉल रिपीट विकेटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला हाती घेऊन फेकलं जाईल एक सिंगल. एवढी मॅच जाऊ दे आता पुढच्या मॅच. साइड आउटचा फटका स्ट्रोक फसलाय. सॉफ्ट डिसमिसल बॅटचा फॉइस ओपन केला. हाती निराशा असेल कारण अगदी साधा सरळ सोपा स्ट्रोक खेळण्याच्या भानगडीत फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. बॅक टू द टेकआउट धक्का क्रमांक दुसरा. रोशन आलाय फलंदाजीसाठी. बॅटचा फॉइस ओपन केला. इथे मात्र जोखमीची धाव आणि ती जोखमीची धाव इथे पूर्ण केली जाते. एक सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने 24-24 या अंकावर धावफलक जात आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल. डीप कव्हर्सला खेळाडू आहे. बॉलला हाती घेतलं जाईल आणि फेकलं जाईल. मात्र एक सिंगल वर समाधानी राहावं लागेल. सिंगलला धावफलक पुढे जाईल. 25-25 रन. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. एक पाय पुढे काढून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि लॉफ्ट केलाही होता परंतु एलिव्हेशन नव्हतं. लॉंग ऑनच्या क्षेत्रात तिथे एक सिंगल आणि सिंगल या षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ ते संपतोय. 3 षटकाच्या खेळांती धावफलकावर 26-26 रन. टीम मॉर्निंग स्टार. सुमेश रंधनला तेजस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. तिथेच पहिलाच बॉल यष्ट्यांच्या दिशेला टाकला जातोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न बॅटचे आतल्या कडेला ब्रश करत लाईक स्लिप मध्ये खेळाडू आहे त्याने बॉल हाती घेतलाय. फेकला जातोय. एक सिंगल घेतली आहे. सिंगल 27-27 या अंकापर्यंत धावफलक पुढे जात आहे. असं पाहायला गेलं तर रोशन अहिर आहे आणि देवा या दोघांची जोडी या धावफलकाला आपल्या पद्धतीने हाताळताय खरे. परंतु एस के फौजी या संघाकडे असलेला बॉलिंग अटॅक
हा खऱ्या अर्थानं या रन्स डिपेंड करणाऱ्या प्रोसेसला एक वेगळ्या पद्धतीनं हाताळतं. कारण तसं पाहायला गेलं तेजस पिंपळस आहे, त्यानंतर सोमेश नंदन आहे, अमोल तिवारी आहे, त्यानंतर विजू आहे. सर्वात चांगला बॉलिंग युनिट आपण पाहतोय की एसके फौजी या संघाकडे. लिव्ह केलाय बॉल, निश्चितच लेग ब्रेक बॉल, पुढे टाकलेला बॉल अलगद त्याची दिशा बदलवतोय, काटा बदलवतोय आणि फलंदाजाला बॅट मागे घेऊन जायला मजबूर करतोय. पुन्हा एकदा बीट केलाय, सुरेख डिलिव्हरी, लेंथवर टाकलेला बॉल, फ्रंट फुटचा पाय पुढे येतोय, बॅट चालवली जाते परंतु बॅट फक्त आणि फक्त सरळ. निश्चितच प्रत्येक फलंदाजाचं एकच बेसिक असतं, त्या बेसिकला फॉलो केलंय रोशनने. फ्रंट फुटला जाऊन डोक्याच्या सरळ दिशेने बॅटला चालवलं परंतु गोलंदाजाने त्या बॉलला अलगद फिरवलं. ते मात्र रन पुल केलाय बॉल, पुलचा फटका आणि त्या फटक्याला मिळतोय गॅप कारण चेंडू गेलाय वन बाउंस सीमा पार, चौकार 4. तेहतीस, 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या खेळांती धावफलकावर 33 रन्स. इथून 36 बॉलचा खेळ शिल्लक राहतोय. उर्वरित 36 बॉल मध्ये आवश्यकता आहे 36 बॉल 59 असं या मॅचचं समीकरण आहे. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहिला. त्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये निश्चितच दोघही संघांकडून प्लॅनिंग केलं जाईल, नियोजन केलं जाईल. त्या नियोजनाची अंमलबजावणी सत्यात कशी उतरते ना ते पाहण्यासारखं असेल. छत्तीस बॉल 59 ची आवश्यकता आहे. पाहुयात 36 बॉल मधल्या 59 धावांची रणधुमाळी कशा पद्धतीने आखली जाते ती. लोवर फुल टॉस लॉंग द कार्पेट, पॉवर जनरेट करून टोलवलेला बॉल, ते मात्र खेळाडूने बॉलला हाती घेऊन फेकलंय. एक सिंगल.
वा सुरेख ते हाफ चान्स. रोहितनं स्वतःचा बॅलन्स माघारीच ठेवलाय. बॉल अडवणं जास्त महत्वाचं असं त्या खेळाडूला वाटत होतं रोहितला. चितच इथे धावा ही महत्वाच्या आहेत कारण झेल टिपण्याच्या प्रोसेस मध्ये एफर्ट जर का जास्तीचे लावले गेले तर कदाचित स्वतःच्या शरीरावरून बॉल ट्रॅव्हल होऊ शकतो आणि ही शक्यता त्याच्या मनात होती. या कारणास्तव त्यानं फक्त एक धाव देण्याचं इथे नियोजित केलं. ते मात्र गोलंदाजाकडून झाली आहे चूक आणि फलंदाजानं मिटवली आहे त्याच्या धाव फलकाची भूक. वाईट +4 पंजा अर्थातच पंचवटी इथं पाहायला मिळते. त्यांनी वाईट दिला. ओके ठीक आहे वाईट कॅन्सल आहे फक्त 4 असेल. कॉलवर टाकलेला बॉल डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात मैदानाचा धुरळा काढत दुमदुम करत चेंडू ट्रॅव्हल करत होता. स्कूप करण्याचा प्रयत्न निश्चितच शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट होतं परंतु बॅटरी बॉलचा संपर्क नाहीये. प्रॉपर सरळ बुटावर जाऊन बॉल आदळतो. एक 22च्या मध्ये एक सिंगल येईल. या षटकात मात्र धावा फलकाला हव्या तितक्या येत आहे कारण आस्किंग रन रेट आता पाहिजे तितका मोठा नाहीये. लास्ट बॉल असेल शेवटचा बॉल आपण पाहतोय. 5व्या षटकातील शेवटचा बॉल. उंच आहे लांब नाही ही विकेट महत्वाची आहे. हा झेल महत्वाचा आहे. ते जर का हा झेल टिपला गेला असता तर मग या मॅचला एक वेगळं वळण आलं असतं. षटकाची समाप्ती आहे. 5 षटकांच्या समाप्ती अंती धाव फलकावर धावा लागल्या आहेत. 43-43 इथून 5 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय आणि इथून पुढच्या 5 षटकांमध्ये आवश्यकता आहे 49 या अंकाची. जवळ जवळ 10चा आस्किंग रन रेट आहे. पाहूयात हा 10चा आस्किंग रन रेट कशा पद्धतीने चालतो ते. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बराचसा वेळ गेलाय. बंटी आलेत गोलंदाजीला आपण पाहतोय. 5 ओव्हर आणि 49 ची आवश्यकता आहे. इथून 30 बॉल 49. 30 बॉल 49 ची आवश्यकता असताना बॅटची आतली कड कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलं जातं. एक सिंगल. या सिंगल स्ट्राइक रोटेट होईल. या षटकात मात्र रोशन अहिरेचा खेळ आपल्याला पाहायला मिळू शकतो. पाहूयात रोशन अहिरे काउंटर अटॅक करेल का. रन चेस 10चा जो आस्किंग रन रेट आहे त्या 10च्या आस्किंग रन रेटला कमी केलं जाईल का. लोवर फुल टॉस फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या मस्तकाकडे. नो बॉल आहे. नो +4 आहे की 6 आहे आधी ते सांगा अंपायर. येस 6.
ठीक आहे, इथे आयोजकांकडून सूचना आली आहे, जो खेळाडू ड्रेस किट घालून खेळणार नाही त्या संघाला पेनल्टी दिली जाईल 3 रनची. चितच शूज कंपल्सरी असतील आणि आयोजकांनी दिलेली किट पॅन्ट आणि शर्ट हा कंपल्सरी असेल. चूक झाली आहे, नारा बॉल, फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलला देखील उंच मारलंय, लॉफ्ट केलाय. सोमेश नंदन आउट टू द बॉल. झेल सुटतोय, परंतु सुटलेल्या झेलवर तिकडे हे 2 रन येत आहे. या षटकात मी बोललो होतो ट्विस्ट अँड टर्न, ट्विस्ट अँड टर्न. एक वेगळा टर्न, एक वेगळं वळण पाहायला मिळतंय. एकदा बॅट तकडे फिरवली गेली आहे, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये, प्रॉपर संपर्क नाहीये. लॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या क्षेत्रात बॉल आलाय, तिथे एक सिंगल. चोपन्न धाबा आहेत धावफलकावर. 3 बॉल झाली आहेत, अजूनही 3 चेंडू यायची बाकी. आतमध्ये घुसून फटका सचवायचा होता. यष्टीरक्षकाकडून पुन्हा एकदा चूक. बॅटची कड कदाचित आणि तो एज इथे हातातून दिसतो, कारण आघाडीपासून आलाय देवा फलंदाजीसाठी. पहिल्या बॉल पासून जर का फलंदाज खेळतोय तर मग तो सेट झालाय, त्याच्या नजरेत बॉल बसलाय. तो कुठल्याही बॉलवर मोठा फटका खेळू शकतो, सजवू शकतो. सेट बॅटरला आउट करणं हे डिपेंड करत असलेल्या संघासाठी यश आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा संधी आणि आता मात्र झेल टिपला जाईल. फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. मागच्या बॉलवर कीपरने सोडलेला झेल, आता मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात सुनीलना तो झेल पकडलाय आणि फलंदाजाला माघारी पाठवलाय. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. खोलवर टाकलेला बॉल, विकेटचा वापर केलाय. इथे एक सिंगल घेतली जाईल आणि सिंगलवर समाधानी राहिलं जाईल, कारण पुढच्या षटकात पुन्हा एकदा रोशन अहिरे नाव स्ट्राईकला उभा राहील. आता इथून 24 चेंडूचा खेळ बाकी राहतो आणि 24 मध्ये आवश्यकता आहे मला वाटतं 37. 24 बॉल 37 रन. त्याला पुढच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी यायचंय. धर्मराज वॉरियर आणि गोधर्म या दोघही संघांच्या संघटनांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी त्वरित व्यासपीठाजवळ उपलब्ध व्हायचं आहे. धर्मराज वॉरियर वर्सेस गोधर्म या दोघही संघटनांना हा शेवटचा कॉल असेल. यानंतर पुढील 1 षटकाच्या तुम्हाला येणं बंधनकारक असेल, अन्यथा तुमच्या दोघांची षटकं कमी केली जातील.
24 बॉल 37 रन. मॅच रोमांचक आहे. फुल केलाय बॉल आणि ते क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बाजून चौकार. राईट शॉट पिच बॉल कव्हर्स मध्ये चेंडूला फक्त ढकलून दिलं जात आहे. अडलाय बॉल, अडवलाय बॉल. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल. 2 बॉल 5 धावा आतापर्यंत खर्च झालाय. इथून अजूनही 32 ची आवश्यकता. पाहुयात 22 बॉल 32 रन 10 चा फरक आहे. इथे एक विकेट, एक निर्धाव षटक. धर्मराज वॉरियर आणि गोधर्व वॉरियर्स या दोघही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीचा कॉल आहे. जागा बनवून चेंडूला जागा दाखवली आहे. वन बाउन्स, सीमारेषा पार. चौकार 4. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. ब्लाइंड स्ट्रोक, तगडा प्रहार. बॅट फिरवली होती, फ्लो तगडा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जर संपर्क झाला असता तर निश्चितच चेंडूला आसमानाचं दर्शन घडलं असतं. आता मात्र शॉर्ट पिच बॉल आणि यस, सॉफ्ट विसल. मॅच मध्ये रोमांच. या विकेटने एक यू टर्न घेतलाय मॅचला. पाहूयात हा टर्न कुठल्या रस्त्याला या मॅचच्या गाडीला घेऊन जात होते. एकोणावीस बॉल 28 रन. शेवटचा बॉल असेल आणि हा शेवटचा बॉल निर्णायक असेल. तेजस आलाय. पाहूया तेजसला काल 13 बॉल मध्ये फक्त 4-5 धावा कराव्या लागल्या होत्या. आज नवा सूर्य, नव्या आशा, नवी उमेद आणि नवी मॅच. पाहूयात या नव्या मॅच मध्ये, नव्या दिवसामध्ये, नव्या अपेक्षेने, नव्या स्वप्नांनी कशा पद्धतीने खेळ ते केला जाईल. ते शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉल आणि 28 चा मॅचचं समीकरण आहे. लिव्ह केलाय बॉल. तिथंच पंचाचे हात दोघही बाहेर निघताय आणि या चेंडूला दंडित करताय. व्हाईट बॉल. 19 बॉल 27 रन. Dancing down the wicket, सेफ आउट करून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रगल या पहिल्या बॉलवर देखील बरकरार आहे.
18 बॉल 27 ची आवश्यकता. पाहूयात या 18 बॉलचा खेळ महत्वाचा असेल. या 18 बॉलचा खेळ एक विलक्षण असेल. अठरा बॉल 27 रन. वाह सुरेख फटका. बॅटचा फेस तगडा फिरवलाय आणि चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार. धावा येतील 6 षटकार. ओहो हुक केलाय बॉल आणि हुक करून पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. दोन बॉल वर 2 बिग हिट. या 2 बिग हिट ने या मॅचला कलाटणी दिली आहे. आता 18 बॉल 27 होती ही मॅच. 2 बॉल मध्ये आल्यात 12 धावा. आता मात्र 15 ची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 16 बॉल 15 रन. येस निश्चितच मी याच्या आधी सूचना दिली होती सर की जर का दिलेल्या वेळेवर तुम्ही टॉसला आला नाहीत तर मग तुमचे षटक कमी केले जातील. आता मात्र बॅट थांबवली आहे. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय परंतु एकच धाव असेल. 15 बॉल आणि 14 ची आवश्यकता. या 2 षटकारांनी राहुलच्या 2 षटकारांनी या मॅचला अजून एक युटर्न दिलाय. जसा युटर्न रोशनच्या झेलने घेतला होता ना तसा युटर्न या 2 बिग हिटने घेतलाय. तेजसचा फटका. इथे मात्र मित्रांना दिली आहे मित्राची साथ. चेंडूला घेऊन गेलाय सीमा पार. पूल करण्याचा प्रयत्न तो पूलचा प्रयत्न इथे निष्फळ ठरेल. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 7व्या षटकातील शेवटचा बॉल. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 13 मध्ये आवश्यकता आहे किती रन? 13 बॉल 10. ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा फक्त बॅट फिरवली जाते. नजर हटी दुर्घटना घटी. 12 बॉल आणि 10 ची आवश्यकता. आता चला कॅमेरामॅन विनंती असेल फोकस करायचा. इकडे नाणेफेक केली जाते. धर्मराज वॉरियर वर्सेस गो धर्म वॉरियर्स या 2 संघांमधला हा नाणेफेक इथे संपत होतो. कॅमेरामॅन तुम्ही या कॅमेऱ्याकडे तोंड करा दादा प्लीज. कॅमेऱ्याकडे तोंड करा.
गोपाल भाऊ कॅमेऱ्याकडे तोंड करा. तुम्ही कॅमेऱ्याकडे पाठ करताय सर्वजण. अडिया येस. हुज द विन? कोण जिंकलाय टॉस? टॉस कोण जिंकलाय? येस धर्मराज वॉरियर्स. काय निर्णय घेतलाय? येस धर्मराज वॉरियर्स हॅव वन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 बॉल आणि 10 ची आवश्यकता. ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू फसलाय. झेल पकडला जाईल का? इथे झेल चॉप्स आलाय. ही कॅच नाही, मॅच सोडली आहे. इथे जर का हा कॅच पकडला गेला असता तर मग मॅच एक वेगळी पाहायला मिळाली असती. बारा बॉल 10 ची आवश्यकता असताना इथे झेल ड्रॉप झाला. एक सिंगलही आली आहे. 11 बॉल आणि 9 ची आवश्यकता. आता मात्र तेजस वाघ, ज्या पद्धतीने तेजस डॉट झाला होता त्याच पद्धतीने डॉट होईल की मग चौकारी येईल. डॉट डॉट डॉट. 10 बॉल 9. डान्सिंग डाउन द विकेट. यष्टीरक्षकाने करामत दाखवली आहे. फलंदाजाला बाद केलंय. आता बॉल रनवर आली आहे मॅच. 9 बॉल 9 रन. पाहूया आता 9 बॉल मधल्या 9 धावा कशा पद्धतीने इथं काढल्या जातील. नवीन येणारा फलंदाज. चॅलेंज असेल ते चॅलेंज स्वीकारावं लागेल, ऍक्सेप्ट करावं लागेल. नऊ बॉल 9 ला बॉल कट केला. एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूच्या पाठी उचलला जाईल, फेकला जाईल. ते मात्र माघारी थांबवलं गेलंय. 8 बॉल 8 रन. शेवटच्या 6 बॉलवर धावा किती उरतील ते पाहूयात. फलंदाज मोठा फटका खेळेल का? षटकार मारून खेळाला खल्लास करेल का? आतापर्यंत राहुलनं षटकार मारलेत, बिग हिट मारलेत. हवा त्याच्या बाजूने चालू आहे. मोठा फटका येईल की मग डॉट होईल. 8 बॉल 8. पूल केलाय बॉल. बॅटची कड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला हाती घेऊन फेकलं जाईल. 7 बॉल 7 रन. ब्लाइंड स्ट्रोक, निर्धाव चेंडू. आता 6 बॉल आणि 7 रनची आवश्यकता.
6 बॉल 7 रन. सहा बॉल 7 रन. बघूयात विजय आलाय गोलंदाजीला. काल मात्र विजयने चांगली गोलंदाजी केली होती. संघाच्या विजयासाठी विजय इज ऑन द बॉलिंग मार्क. 6 बॉल 7 रन. लोवर फुल टॉस आणि ते नशिबाचा सहारा. हातावर फक्त आणि फक्त माथं टेकलं जाईल, कारण गोलंदाजानं त्याचं काम करून दिलं होतं. यष्टीरक्षकच नव्हे तर यष्टीरक्षकाच्या मागच्या खेळाडूला देखील चेंडूनं हुलकावणी घातली आहे आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. मॅच ऑन. आता मात्र मॅच मोकळी केली जाते. बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायच्या आहेत 3. लॉंग द कार्पेट बॅटची कड घेतली आहे. डबलची तयारी आणि पंचांचा काय निर्णय येतोय ते पाहूयात. पंचांचा इशारा अधिक करून देत जा अंपायर आणि मग त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या प्लीज. अंपायर निर्णय काय, आउट ऑर नॉट आउट? आता मॅच इक्वल झाली आहे. स्कोर टाय झालाय. शेवटचा 1 रन लागतोय जिंकण्यासाठी. खेळ खलास. मॅच फुलिश. मॉर्निंग स्टार या संघानं या स्पर्धेतला पहिला विजय साजरा केला आणि तो विजय या स्पर्धेतील टेबल टॉपर संघाला हरवून केलाय. निश्चितच अधिक शुभेच्छा असतील. चला अगदी काही क्षणात पुढच्या